हाय गाईज, मी मस्तपैकी आज बसलेली बघा कॅबिनमध्ये, कारण की मला काम होतं आणि मग दुपारली ताई मी आणि एक सिस्टर आहे ना, आम्हाला जायचं होतं शुभदाताईच्या घरी. मग मी थोडासा व्हिडिओ काढला बरं गाडीवरचा. म्हटलं जाऊ दे हो, गाडीवर बसणं हो. मग नंतर ना सर आले, सरांनी आम्हाला बोलवलं. मग आम्ही गेलो सर मॅडमसोबत शुभदाताईच्या घरी. त्यांच्या इथं मुंजाचा कार्यक्रम होता. मुंजाच्या कार्यक्रमासाठी बराच वेळ वाट बघितल्यानंतर आणि एकदम छान असा ड्राईव्ह केल्यानंतर आम्ही इथं भुयारी मार्गाने गेलो. म्हणजे आवाज काहीच येत नव्हता गाड्याचा, असं पायी गेलेली मी, खूपच आवाज येतो बरं गाड्यांचा, पण तिथून काहीच नाही आवाज आला. मग एकदम अशी गाडी खडबड करत होती, कारण खूप खड्ड्यांचा रस्ता होता बरं. मग शुभदाताईचं घर खूप लांब होतं. आम्हाला वाटलं, मग नंतर आम्ही कसं तरी नाही का प्रयत्न करून आलो बरं कार्यक्रमाला, म्हणजे गुगल मॅपवर शोधून घरा. मग त्यानंतर मी तिथं बघत होते नातेवाईक किती आहेत, पाहुणे कसे आलेत, काय आलेत. मग मॅडम सर पुढे गेले आणि मस्तपैकी ना तिथं कार्यक्रमामध्ये बघा किती छान डेकोरेशन हे केलं होतं. शुभदाताई पण एकदम छान अशा नटून ठटून तयार झाल्या होत्या बघा, आणि एकदम भारी दिसत होत्या. त्यांना मग आम्ही थोडंसं नाही का कॉंग्रॅच्युलेशन केलं कार्यक्रमासाठी. आणि बघा, आणि मग आम्ही लागलो बरं कॉंग्रॅच्युलेशन केल्यानंतर आणि थोडंफार फोटो सेशन केल्यानंतर जेवायला, कारण की तुम्हाला तर माहिती आहे मला फोटोचा नाद किती आहे, म्हणून मग काढले आम्ही पटापटा फोटो. मग त्यानंतर आहे ना मस्तपैकी छान असं घेतलं बरं आम्ही खायला, आणि तिथं ना एकदम छान होतं. मला तर असं कार्यक्रमामध्ये जेवायचं म्हटलं ना, भाजी एखादी छान टेस्टी पाहिजे, तेव्हा जेवायला भारी वाटते बरं. मग प्रॉपर असं नाही का जेवणाचा सेटअप केल्यानंतर आणि लाईनीमध्ये रांगमध्ये लागल्यानंतर प्रॉपर असं जेवण घेतल्यानंतर मग मी बसले जेवायला, आणि माझं ताट आहे असं गच्च भरलेलं होता. आणि सर मॅडम समोर असल्यामुळे मला असं काही व्हिडिओ काढता नाही आला, कारण की मला खूपच आवडत होतं. मग त्यानंतर आहे ना मस्तपैकी इथं किती मस्त आहे ना बघा ना. मग आम्ही शुभदाताईला शोधायला गेलो बरोबर, शुभदाताई त्यांच्याच घरी नव्हत्या. मग त्यांचं आम्ही सगळंच बघून घेतलं, किचन बघितलं, त्यांचे वरच्या रूम्स बघितल्या, खालच्या रूम्समध्ये एका दिवसात सगळं बघणं झालं. मी एवढं 4-5 वर्ष झालं त्यांना ओळखते, पण आतापर्यंत त्यांच्या घरी कधी गेले नाही. पण नाही, आज तर सगळं फिरून आले त्यांचं घर. मग त्यानंतर आहे ना आम्ही दुसऱ्यांच्या घरी गेलो. मग त्या तिथं होत्या. मग त्या म्हटलं ठीक आहे बाबा चला, आम्हाला त्यांना बाय करायचं होतं ना, म्हणजे त्यांना आम्हाला म्हणायचं होतं की बाबा आम्ही चाललो होतो शुभदाताई. मग त्यानंतर त्या नाही का आम्हाला हळद कुंकू लावलं त्यांनी थोडंसं, आणि आम्ही निघालो. ऋषिका दादा मला कसं हाय करतात बघा, मला एवढं आवडत होतं ना. ऋषिका दादा मला खूप सपोर्ट करता. मग त्यानंतर आम्ही डिस्कशन गप्पा केल्यानंतर वापस जाण्यासाठी निघालो, कारण की ना आता घरी तर जावंच लागेल ना, काही तिथं थांबून काही फायदा नाही ना. मग त्यानंतर मग मस्तपैकी मी तयार झाली, आणि मी माझे नाही का छोटे छोटे व्हिडिओ बनवले बरं. मग हॉस्पिटलला आलो आम्ही. मग नंतर मी ना जरा माझा लुक छान दिसत होता, आणि माझा फोन जरा भारी आहे ना, नवीन घेतला, त्यामुळं व्हिडिओ काढले. आणि मग मी माझा नाही का हॉस्पिटलला जायला, टायपिंग क्लासला जायला निघाले. टायपिंग क्लासला गेले, टायपिंग क्लास केला मस्तपैकी. आणि हे बघा ह्या ताई येत ना खूपच हसता बरं. आम्ही त्या दिवशी खूपच हसून पागल झालं. मग नंतर मला पाणीपुरी खायची होती, मग मी पाणीपुरी खायला आले. पाणीपुरी तिथलची टेस्टीच नाही लागत मला, पण मी म्हटलं जाऊ ह्या वेळेस तरी टेस्ट बदलून भेटत. पण काहीच नाही, एवढी म्हणजे नाही का ती खाऊच वाटत नव्हती मला पाणीपुरी, एवढी टेस्ट कशी तरी होती त्या पाणीपुरीची. पण तरी पण कशी तरी बळजबरी खाल्ली, कारण मी 20 रुपये गेले होते त्याला. मग घरी आलो, माझ्या भावाने मंचुरियन आणलं होतं. मंचुरियन खाल्ला आम्ही बहीण भावानी, माझ्या 2 मुलांनी असं दाबून. आणि तो रिॲक्शन दाखवत होता बरं. त्याला माहिती आहे बरं मी त्याचा व्हिडिओ काढते, पण तो लास्ट म्हणजे चिडतो. गाईस, व्हिडिओ आवडला असं लाईक करा.